पलांडो कुलातील ट्युलिपा वंशातील कोणत्याही वनस्पतीला ट्युलिप हे सर्वसाधारण नाव आहे. या वंशात सुमारे 160 जाती असून त्या जंगली अवस्थेत इटलीपासून जपानपर्यंत पसरल्या आहेत. ट्युलिपा गेस्नेरियाना या बागेतील ट्युलिप गार्डन ट्युलिप या नावाने ओळखल्या गेलेल्या जातीचे असंख्य प्रकार शेकडो वर्षांच्या निवड पद्धतीतून निर्माण झाले आहेत. आकर्षक फुलांसाठी ही वनस्पती प्रसिद्ध असून तिची अभिवृद्ध लागवड कंदांपासून करतात. खोड सर्वसाधारणपणे 60 सेंटीमीटर उंचीचे असते, परंतु काही बुटक्या प्रकारांत त्याची उंची 7 सेंटीमीटर एवढीच असते. खोडाला शाखा नसतात आणि तळाला 2 किंवा अधिक चिवट, लांब व अरुंद अथवा अंडाकृती पाने असतात. पेल्याच्या किंवा घंटेच्या आकाराची फुले खोडाच्या टोकाला प्रत्येक खोडावर एक याप्रमाणे येतात व ती विविध रंगांची व आकर्षक असतात. फुलांत एकेरी आणि दुहेरी असे प्रकार असतात. एकेरी प्रकारात 3 संदले आणि 3 प्रदले सारख्याच रंगाची असतात. केसरदले 6, किंजमंडल संयुक्त 3 किंजदलांचा मिळून तयार झालेला किंजकलाला 3 शाखा असतात. फळात बोंडात 3 कप्पे व त्यात पुष्कळ चपटे बीजे असतात. बागेतील ट्युलिपचे सुमारे 4000 प्रकार वर्णिले गेले आहेत. हॉलंडमध्ये बागेतील ट्युलिपची फार मोठ्या प्रमाणावर लागवड केली जाते. बेल्जियम, इंग्लंड, वायव्य अमेरिका आणि ब्रिटिश कोलंबिया या देशांतही या कंदांची व्यापारी प्रमाणावर लागवड होते. मध्यम प्रकारच्या चांगल्या निचऱ्याच्या जमिनीत या वनस्पतीची वाढ चांगली होते. तुर्कस्तानातून 16व्या शतकाच्या उत्तरार्धात बागांतून ट्युलिपची प्रथम आयात झाली आणि लवकरच त्याला इंग्लंड आणि हॉलंडमध्ये लोकप्रियता प्राप्त झाली. त्यानंतर त्याचे महत्व इतके वाढले की भरभराटीत असलेला एका दारू गाळण्याचा कारखाना ट्युलिपी ब्रासेरी या ट्युलिपच्या प्रकारच्या एका कंदांच्या मोबदल्यात विकला गेला. 1630च्या सुमारास इंग्लंडमध्ये ट्युलिपच्या एका कंदाची किंमत 100 ते 170 पौंडांच्या दरम्यान होती. सेम्पेर ऑगस्टस या प्रकारच्या एका कंदाची किंमत डॉलरच्या हिशोबात $5200 होती असा उल्लेख आढळतो. व्हायरसजन्य रोगांमुळे पोषक वनस्पतींचे कमी जास्त प्रमाणात नुकसान होते, परंतु ट्युलिपच्या फुलांमध्ये व्हायरसजन्य रोगांमुळे विविध रंगांच्या छटा निर्माण होतात आणि असा विविध छटांच्या फुलांच्या कंदांना बाजारात फार मागणी असते. व्हायरसजन्य रोगामुळे वनस्पतीचे कोणतेच नुकसान होत नाही. हळव्या व गारव्या अशा प्रकारांची एकत्र लागवड केल्यास फुलांचा बहर सुमारे 2 महिन्यापर्यंत टिकून राहतो. कंद जमिनीत पुष्कळ वर्षे टिकू शकतात, परंतु 2 अगर 3 वर्षांपेक्षा जास्त काळ ते तसे ठेवत नाहीत. ते खणून साफ करून पुढे लागवडीसाठी वापरण्याकरिता थंड जागी ठेवतात. धन्यवाद.